हॅट्रिक प्राप्त करतोय तर पडलेचे नितेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपये असतील. गेम इज ऑन. ऑन साइडला चेंडू पडतो नोमॅटलँड मध्ये. सुभाष ठाकूर होते. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. चौकार. पडले संघाचा कोणताही गोलंदाज जर हॅट्रिक संपादित करतोय तर नितेश पाटील पडले यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली झाली टीम दातुली बस संघाच्या माध्यमातून. सत्यवान पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. बिनबाद 4. क्षेत्ररक्षणात बदल केला जातो. ऑन साइडला आपण पाहतोय सचिन ठाकूर, सुभाष ठाकूर. गुड बॉलिंग. सन्मान दिलाय. फलंदाजाने पाहिलाय चेंडू चांगल्या पद्धतीने रिलीज करताय गोलंदाज ज्ञानेश्वर म्हात्रे. सन्मान देणे गरजेचं होतं आणि तो सन्मान दिलाय फलंदाज आपण पाहतोय सत्यवान पाटील. सिंगल आली आहे. मागच्या चेंडूवर आपण चौकार पाहिला, त्या पुढच्या चेंडूवर सिंगल आली आहे. बिनबाद 5. 4 षटकांची लढत. दातिवली ब विपक्ष पडले. मोतीराम दळवी स्ट्राईक एंडला. एज लागून चेंडू मागे सरकलाय. गुड फिल्डिंग मिलिंद होते. चांगलं क्षेत्ररक्षण मिलिंद यांचं. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 6 वर पोहोचते. पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर आपण पाहतो सातत्याने ज्ञानेश्वर म्हात्रे चांगली गोलंदाजी करतायत. फलंदाजांना संभ्रमात पाडतायत, संघर्ष करण्यासाठी भाग पडतायत. पहिल्या चेंडूवर चौकार, त्या पुढच्या चेंडूवर 2 चेंडूंवर 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. ऑफ साइडला आले, ऑन साइडला खेळतायत. सुभाष ठाकूर गुड फिल्डिंग. फक्त सिंगल. धावसंख्या 7 वर पोहोचते. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाज ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सातत्यानं चांगली गोलंदाजी केली आहे. सातत्यानं सिंगलला प्राधान्य द्यावं लागतंय. त्याचं कारण चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि योग्य दिशावर गोलंदाजी करतायत. 7 धावा धावफलकावर. बागफुटला गेले, जागा बनवली, ऑफ साइडला पंच केलाय. मोतीराम दळवींच्या बॅट मधनं आलाय हा चौकार. 4 धावा. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 11 वर. चेंडूच्या मेरिटवर इथे फलंदाजी केली जाते. ज्या पद्धतीने चेंडू गोलंदाज रिलीज करतात त्याच पद्धतीने इथे मोतीराम दळवी खेळतात. त्यांच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. धावसंख्या 11 वर पोहोचते. ऑफ साइडला गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण. इथं मात्र फलंदाज फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेत मोतीराम दळवी. पहिला धक्का बसलाय तो टीम दातुली बस संघाला. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. बारा धावा आपण पाहतो धावफलकावर. अतुल आलेत. धावचीच्या स्वरूपात मोतीराम दळवी बाद झाले. अतुल पाटील येतात नवीन. तर बघा एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 11 धावा.
अतुल पाटील आलेत नवीन फलंदाज. 11 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालाय मोतीराम दळवी धावचीच्या स्वरूपात. सुभाष ठाकूर राईट उर्ध विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. फॉलोथ्रू मध्ये चेंडू स्वतः गोलंदाज गॅदर करतात तोपर्यंत सिंगल येते. धावसंख्या 12 वर पोहोचते. सत्यवान पाटील आणि अतुल पाटील ही जोडी आपण पाहतो. खेळपट्टीवर सलामीचे फलंदाज मोतीराम दळवी बाद झालेत. 12 धावा आपण पाहतो धाव फलकावर. मागचा सामना शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना देसाई संघाने जिंकला. आणि या अगोदरचा सामना सुद्धा आपण पाहिला होता. तो पडले विपक्ष फडकेपाडा. तो सामना सुद्धा एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना जिंकला होता. पडले संघाने टॅप केल्या चेंडूला फक्त दिशा दिली आहे. जंटल टच फक्त सिंगल येते. प्रल्हाद पाटील होते. धावसंख्या 13 वर पोहोचते. प्रल्हाद पाटील ज्ञानेश्वर म्हात्रे तर राम पाटील राजेश म्हात्रे यांचं आगमन झालंय. धावसंख्या 13 वर पोहोचते. प्रल्हाद पाटील ज्ञानेश्वर म्हात्रे असे सिनियर्स आपण पाहतोय 40 प्लसच्या माध्यमातून आज सुद्धा चांगली कामगिरी करतात. अतुल पाटील स्ट्राईक एंडला 13 धावा धाव फलकावर. सुभाष ठाकूर पुन्हा एकदा तयार. ऑफ साइडला खेळतात. चेंडू पडतो नो मॅटलँड मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. रवी गुड फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण. बघा किती दूरचं अंतर कापलं. तोपर्यंत धावा आल्यात त्या फक्त 2. गुड फिल्डिंग. धावसंख्या 15 वर पोहोचते. पंधरा धावा आपण पाहतो. षटक क्रमांक मार्गस्थ असताना इथं दुसरं गोलंदाज आपण पाहतोय सुभाष ठाकूर. स्ट्राईक आपण पाहतोय एक चांगले फलंदाज अतुल पाटील. दुसऱ्या बाजूला सत्यवान पाटील तर गोलंदाज सुभाष ठाकूर. 1 बाद 15 धावा. ऑन साइडला खेळलेत फलंदाज. इथं फटका फसला आणि अतुल पाटीलला इथं माघारी परतावं लागतंय. विजय पाटील होते सीमारेषेवर. सुरेख झेल टिपला. 2 धक्के बसले टीम दातुली बस संघाला. धावसंख्या आपण पाहतो 15 वर. स्वर्गीय रिची म्हात्रे प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. श्रद्धांजली चषक 2024 तिसरं पर्व आपण पाहतोय. एक चांगली स्पर्धा. कालचा दिवस गाजवला अंडर 23 संघांनी आणि आजचा दिवस आपण पाहतोय 40 प्लसच्या माध्यमातून 10 संघ खेळत आहेत आणि चोळेगाव संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. तर लिजन क्रिकेटपटू या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुखदेव म्हात्रे यांचं आगमन झालंय. पंधरा धावा आपण पाहतो. गडी बाद झाले ते 2. नरेश आले स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज. वेगवान चेंडू. तेज तर्रार चेंडू. सुभाष ठाकूर अनुभवी गोलंदाज. ऑफ साइडला चेंडू पीच केला. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवला. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली. गोलंदाज सुभाष ठाकूरच्या माध्यमातून पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. लो फुल टॉस ऑन साइडला खेळतात. सचिन ठाकूर येतात. गुड फिल्डिंग. स्वतःला सावरलाय. अन्यथा चेंडू सीमारेषे बाहेर फरार होऊ शकला असता. तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचली होती 17 वर. अतिशय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिली. गोलंदाज सुभाष ठाकूर यांच्या माध्यमातून 2 षटक इथे संपन्न झालेत. गडी बाद झालेत ते 2 आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर 17 धावा. काय गोलंदाजी केली बघा. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावांचं षटक हाताळलं गोलंदाज सुभाष ठाकूरनं. पहिल्या षटकात धावा आल्या 11. मात्र सुभाष ठाकूरनं कमबॅक करून दिलं टीम आदर्श 11 पडले संघाला. 2 षटक संपन्न झाल्यानंतर 2 बाद 17 धावा. संघनायकानं मात्र तिसऱ्या षटकासाठी पाचारण केले. तर गोलंदाज आपण पाहतो विजय पाटीलला. एक झेल त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला सीमारेषेवर. संघनायक ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आता मात्र पाचारण केले गोलंदाज विजय पाटीलला. 2 षटकं अतिशय चांगली राहिली आहेत. पहिल्या षटकात 11 धावा आल्या. दुसऱ्या षटकात सुभाष ठाकूरनं अतिशय चांगली गोलंदाजी केली. फक्त 6 धावा खर्च केल्यात. आता मात्र दारोमदार असेल ते पूर्णपणे सत्यवान पाटील आणि नरेश या 2 फलंदाजांवर. 2 बाद 17 धावा. क्षेत्ररक्षणात बदल केला जातो. ऑफ साइड ऑन साइडला आपण पाहतोय विजय पाटील
पहिला चेंडू ऑन साइडला, चेंडू पडतो नो मध्ये सुभाष ठाकूर. इथं मात्र त्यांना चकवलं, अगोदर वेगानं पुढे सरकले आणि अंदाज चुकला. चौकार, 4 धावा. एकवीस धावा आपण पाहतोय. सलामीचे फलंदाज सत्यवान पाटीलच्या बॅटमधून आला हा चौकार. सुभाष पाटील जर जरा कमी धावले असते तर कदाचित चेंडू अडलाही असता, मात्र ते अगोदर जोरात धावले. अंदाज चुकला, सुभाष ठाकूर होते, अंदाज चुकला आणि तिथं आलाय तो चौकार. धावसंख्या 21 वर पोहोचली आहे. संघ अडचणीचा असताना मात्र सलामीचे फलंदाज सत्यवान पाटील चांगली फलंदाजी करतात. सलामीला आले 2 बाद 27 धावा, 21 धावा. दिशाभर करतात, पंच वाईडचा इशारा करतात. श्याम भोईर. बावीस धावा आपण पाहतो धापलकावर. ऑफ साइडला चपल झाले, ऑन साइडला खेळतात. सत्यवान पाटीलच्या बॅटमधनं आला हा दमदार चौकार. 4 धावा. इथं गोलंदाजाची लय बिघडून टाकण्याचं काम करतात. आपण पाहतोय बघा पंच आमचे श्याम भोईर. एक अंदाज आपण त्यांचा पाहू शकता. त्यांचे सहकारी असतात पंच म्हणून, त्यांच्या माध्यमातून आपण या सामन्यासाठी पंच म्हणून त्यांना पाहतोय आमचे श्याम भोईर. सव्वीस धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकात 11 धावा आल्या. गोलंदाज होते ज्ञानेश्वर म्हात्रे. दुसऱ्या षटकात गोलंदाज होते सुभाष ठाकूर. धावा खर्च केल्या फक्त 6. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो आतापर्यंत धावसंख्या टोटल 26 धावा. सत्यवान पाटील चांगली फलंदाजी करतात. 2 मुख्य फलंदाज बाद झाले, मोतीराम दळवी, अतुल पाटील. त्यानंतर मात्र इथं जबाबदारीचं भान ठेवून सत्यवान पाटील फलंदाजी करतात. 3 बाद धावसंख्या आपण पाहतो, 2 बाद धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. 26 धावा. विजय पाटील राटम उर्दू के. ऑफ साइडला सुरेख फटका आपण पाहतो. चेंडू पडतो नो मॅटलँडला. ज्ञानेश्वर मात्र वेगानं आलेत, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चौकार, 4 धावा. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतो सत्यवान पाटील. धावसंख्या पोहोचते ती 30 वर. 2 चांगले फलंदाज बाद झाले. मोतीराम दळवी बाद झाले, अतुल पाटील बाद झाले. त्यानंतर आपण पाहतो सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली ती फलंदाज सत्यवान पाटीलनं. धावसंख्या 30 वर पोहोचते. चांगली फलंदाजी होते. षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना 2 बाद 30. गोलंदाजी एंड चेंज करतात गोलंदाज विजय पाटील. राटम राऊंड द विकेट. ऑन साइडला फटका फसलाय. सुभाष ठाकूर चेंडू खाली, झेल टिपला जातोय आणि जो फलंदाज चांगली फलंदाजी करत होता त्याचा अडसर दूर केलाय तो गोलंदाज विजय पाटीलनं. धक्का क्रमांक आपण पाहतोय 3. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 30 धावा. सलामीचे फलंदाज सत्यवान पाटील यांनी 8 चेंडूचा सामना केला आणि महत्वाच्या 19 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. सत्यवान जरूर बाद झालेत, मात्र षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना गडी बाद झालेत ते 3 आणि धावा आपण पाहतो धावफलकावर 30. सुभाष आलेत नवीन फलंदाज. विजय पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात आपल्या परीने. इथं सत्यवानला बाद केलं त्यांनी. सत्यवान थोडंसं अडचणीत ठेवण्याचं काम करत होता फलंदाजी करत असताना. टीम पडले संघाला थोडेसे वरचढ ठरत होते सत्यवान, मात्र त्याचा अडसर दूर झालाय. 3 बाद 30. सुभाष स्ट्राईक एंडला. चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. लो फुल टॉस. पंचांनी इथं नोचा इशारा केलाय. तोपर्यंत आली ती सिंगल. 1+1 धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 32 वर. पंचांनी नोचा इशारा केलाय. पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. पंचांकडे तुम्ही जर मागणी केली तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. पंच
रिव्ह्यू घेऊ शकतात. तर बघा आयोजकांना विनंती असेल या वर या, ऋषी मात्रे वर या. बघा चेक करा ऋषी मात्रे इथेच आहेत, इथेच तुम्ही चेक करा. बघा नो दिला आणि योग्य ठरवला. आणि नक्कीच पंच श्याम भोईराने तो चेंडू नो ठरवला. फ्रीडचा चेंडू असेल. धावसंख्या आपण पाहतो धापलकर पोहोचली ती 32 धावा. संधी असेल फलंदाज नरेश कडं. बघूया संधीचं सोनं करतोय का नरेश. 32 धावा धावफलकावर. इथे मात्र चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. प्रल्हाद आलेत वेगानं. गुड फिल्डिंग. एकाच हाताने चेंडू उचललाय. चेंडू फेक चांगल्या पद्धतीने करता करता मात्र फलंदाज सुभाष सुरक्षित पोहोचलेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो प्रल्हाद यांच्या माध्यमातून. खूपच दूरचं अंतर कापलं. चेंडू अडवला. चेंडू फेकला मात्र तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचले होते. 34 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकात धावा आले 11. दुसऱ्या षटकात गोलंदाज होते सुभाष ठाकूर. धावा खर्च केला फक्त 6. आणि षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 34 धावा. विजय पाटील रन राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळतात. चेंडू पडतो नो मॅटलँड मध्ये. सुभाष ठाकूर आलेत. गुड फिल्डिंग. चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू फेक बघा किती अचूक करतात. फक्त सिंगल येते. शेवटच्या चेंडूवर आली आहे सिंगल. षटक क्रमांक 3 इथे संपन्न झालाय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 35 धावा. राजाराम येत आहेत नवीन गोलंदाज. 35 धावा आपण पाहतो धावफलकावर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज नरेश. 6 चेंडू शेवटचे शिल्लक. सफल झाले ऑफ साइडला. ऑन साइडला खेळतात. रवी आलेत. गोल्डन मॅन. चेंडू पेक अतिशय सुरेख पद्धतीने अचूक केली जाते. अष्टरक्षकाच्या हातात चेंडू विसावतोय तोपर्यंत सिंगल. धावसंख्या 36 वर पोहोचली आहे. पहिल्या 2 षटकात 2 गोलंदाजांनी 17 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये एका गोलंदाजाने 18 धावा खर्च केल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 35 आणि धावसंख्या 36. संत गतीने चेंडू हाताळलाय. चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. खराब क्षेत्ररक्षण मात्र मिनिट स्वतःला सावरतायत तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल येते. धावसंख्या पोहोचते ती 37 वर. एक मापक धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या लढतीमध्ये. अजूनही 4 चेंडू बाकी असतील. नरेश आणि सुभाषला प्रयत्न करावा लागेल कारण 40 ते 45 धावा धावफलकावर येणं गरजेचं असेल तरच तुमचे गोलंदाज त्या धावांचा डिफेन्स करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने करू शकतात. धावसंख्या 37. बागफुटला गेले. जागा बनवली. इनफिल्डच्या वरनं चेंडू आलाय. गुड फिल्डिंग. ज्ञानेश्वर मात्रे. चेंडू बघा किती अचूक पद्धतीने करतात. गुड थ्रो. अडतीस धावा आपण पाहतो धावफलकावर. नक्कीच इथे या दुसऱ्या सामन्यामध्ये पडले संघ कामगिरी उंचावतोय. पहिला सामना जिंकला. शेवटच्या चेंडूवर पडले संघाला 3 धावांची गरज होती आणि आता सामना आपण पाहतोय तो दातेली ब विपक्ष पडले. ऑफ साइडला शफल झाले. ऑन साइडला खेळतायत. रवी आहेत मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. चौकार. 4 धावा. बेचाळीस धावा. 38 धावा होत्या. चेंडूवर चौकार आला. धावसंख्या 42. दोन बाकी. 2 बॉल द्या. बॉल ऋषी.
आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये टीम दातुली ब संघ 42 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा शफल झाले ऑफसाईडला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट झालेत. मिलिंदच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ते 43 वर. मिलिंदचं कौतुक करावं लागेल. गुड फिल्डिंग. सिंगल आली. धावसंख्या 43 वर पोहोचली आहे. एक चेंडू बाकी असेल शेवटचा. आतापर्यंत धावाला धाव फलकावर 43 धावा. राजाराम स्ट्रायकरला आपण पाहतो. फलंदाज नरेश. लो फुलटॉस ऑन साइडला खेळतात. सचिन ठाकूर आलेत. गुड फिल्डिंग. चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू फेकरपर्यंत दुसरीचा प्रयत्न करतात. शेवटच्या चेंडूवर धावा आल्यात त्या 2. टोटल धावसंख्या पोहोचली ती 45 वर. आणि लक्ष दिलंय आदर्श 1140+ पडले संघानं जय हनुमान दातुली बस संघासमोर 46 धावांचं. पहिलं सत्र इथे समाप्त झालंय. दातुली बस संघाने धावसंख्या कुठली होती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 आणि लक्ष दिलंय पडले संघासमोर 46 धावांचं. बघूया 46 धावांचा पाठलाग पडले संघ कशा पद्धतीने करतो. धावांचा डिफेन्स इथं दातुली बस संघ कशा पद्धतीने करतो ऐकूया. दुसऱ्या सत्रामध्ये आवाज भोपरचा एक उत्कृष्ट समालोचक, एक चांगले सूत्रसंचालक, एक चांगले गीतकार विनोद पाटील यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. तर विजयासाठी हव्यात एकूण धावा 46. तर विजयासाठी या ठिकाणी हव्यात एकूण धावा 45 या दरम्यान आगमन होते. आदरणीय गुरुनाथ साहू मात्रे यांचं आगमन होते जे या क्रीडांगणाचे अध्यक्ष आहेत आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या समेत संजय पाटील देखील येत असताना आपण बघू शकाल. हनुमान म्हात्रे हे देखील आहेत. गौरव म्हात्रे हे देखील आहेत. रमेश म्हात्रे आहेत. मोतीराम पाटील, वासुदेव पाटील ही सगळी मंडळी येत आहेत. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वळूया मॅचकडे. टार्गेट ठेवण्यात आलं पडलेकडे. पडले समोर 46 दातुली बन आहे. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाले सचिन ठाकूर
दुसऱ्या बाजूला आपण बघतायत सुभाष ठाकूर असे दोन ठाकूर मैदानावरती. दोघांनी मागच्या मॅचमध्ये एक चांगली सुरुवात करून दिली होती. पण बघूया या मॅचमध्ये कशा पद्धतीने खेळत आहेत. त्या मॅचमध्ये एक रोमहर्षक विजय प्राप्त केला होता आदर्श क्रिकेट संघ पडलेले. पहिला चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने सुरुवात केली होती मगाशी अशाच फटक्याने आणि येतोय पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका षटकार. हा त्यांचा पॅटर्न स्ट्रोक आहे. पहिल्या मॅच मध्येही त्या दिशेने पण त्याही पेक्षा हा षटकार भव्य आणि दिव्य षटकार होता. गुड स्टार्ट. 46 मधल्या 6 गेलेले आहेत. आता 40 उरलेले आहेत आणि 23 चेंडू मध्ये करायचे आहेत. सचिन ठाकूर काहीतरी चर्चा करताय. सुभाष मोतीराम दळवी बॉलिंग मार्कवर भरपूर वर्ष दातिवीसाठी खेळलेले आहेत. एक यशस्वी संघनायक, एक यशस्वी आयोजक. हा चेंडू खूप जास्त बाहेर. वाईट बॉलचा इशारा येतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग झाला होता. पडल्यानंतर खूप 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 जास्त बाहेर. आणि अशा प्रकारे आपण बघताय तर एक सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती 7. पुन्हा एकदा मोतीराम दळवी ओर दी विकेट. हो हो आत आलाय. ऑफ ब्रेक व्हेरिएशन. पहिला चेंडू अगदी ओव्हर पिच बॅटच्या खाली. दुसरा चेंडू वाईड फेकला. त्यानंतर हा चेंडू ऑफ स्टंप वरनं आत आणला. गुड कमबॅक. पुन्हा एकदा मोतीराम. ओ शफल झाले होते. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय पंचांचा आणि व्हाईट बॉलच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 8 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू वाईड आलेत. आधीचा एक षटकार आलाय ऑलरेडी पहिल्या चेंडूवरती आणि अशा प्रकारचे अवांतर रन मागात पडू शकतात. ओ आत आलाय कडकडचा प्रयत्न. टॉप एज लागला होता. बॅकफुटवर जाऊन पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता पण टॉप एज लागला. एक सिंगल येते. स्ट्राईकवरती येत आहेत सुभाष. धावसंख्या 9. टार्गेट 46 आहे. पहिल्या मॅचमध्ये पडले संघासमोर टार्गेट आपण बघितलं तर होतं 62 धावांचं. ते त्यांनी चेस केलं फडकेपाडाच्या आगेच. आता मात्र 46 करायचे आहेत. पण समोरचा संघ आहे दातिवली. थोडासा रनवे मध्ये व्यत्यय जाणवलाय. पुन्हा एकदा यावं लागेल बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 9. पुन्हा एकदा मोतीराम दळवी ओर दी विकेट. तर पुन्हा एकदा हे दुसऱ्यांदा घडलेले आणि कुठेतरी मनामध्ये कन्फ्युजन आहे. स्टेप चुकत असावी बहुतेक त्यामुळे असं होत आहे. ओ ऑफ ब्रेक पडल्यानंतर झपकन आत आलाय. बीट केलंय सुभाष ठाकूरला. डॉट बॉल. कमबॅक करत असताना मोतीराम दळवी या मॅचमध्ये किती टर्न होते बघा चेंडू. असं वाटलं की साकलीन मुश्ताक आहेत की काय. मुथय्या मुरलीधरांचा देखील चेंडू अशाच पद्धतीने झपकन वळायचा आत यायचा. ओहो ह्यावेळेस मात्र खूपच संत गतीने हाताळला होता. तर बॅटची एज हलकीशी लागली होती पण व्यवस्थित मिडल करता आला नाही. कमबॅक बघा किती चांगलं. जेव्हा फलंदाज वर्चस्व सिद्ध करत असतात अटॅक करत असतात तेव्हा काहीतरी वेगळं तुम्हाला करावं लागतं. तो रिस्क तुम्हाला घ्यावा लागतो. तेच केलं मोतीराम दळवी यांनी. हो हा चेंडू पडल्यानंतर निघाला होता लेग स्टंपच्या दिशेने. पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. येतोय चौकार. आणखीन एक पडले संघासाठी. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा झालेल्या आहेत. षटक या ठिकाणी संपन्न होत आहेत. 14 आलेले आहेत. 14 म्हणजेच इथून आता 32 धावांची गरज असेल 18 चेंडूमध्ये आणि रिक्वायर्ड धाव पूर्णांक 66.
तर 18 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे आणि विजयासाठी हव्यात धावा 32. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, थोडा स्पीडअप करा. इथून आणखीन 3 मॅच कव्हर करायचे आहेत, त्यामुळे प्लीज बिलकुल थांबू नका. टाइमपास अजिबात नको आहे आम्हाला प्लीज. बॉलिंगसाठी अतुल येत आहेत. अतुलच आहेत ना, अतुल पाटील एपी. आणि एपी कुठून तरी फंक्शन मधून आले होते मगाशी, पण जीन्सवर येत होते. त्यांना सांगितलं कोणी की जीन्स नका घालू, टी शर्ट ट्रॅक कुठल्याही कलरचा चालेल, पण जीन्स घातली तर पॅनली लागू शकली असते. शेवटी प्रेम आहे क्रिकेटवरती आणि क्रिकेटसाठी कित्येक जण कित्येक गोष्टींचा त्याग करत असतात. कधी कधी आपलं स्वतःचं पैशाचं नुकसानही करत असतात. कित्येक जण दांडी मारतात कामावरती, पण मैदानावरती येण्यासाठी प्रत्येक जण या गोष्टी करत असतो. फुलटॉस, कॉटन बॉलची संधी आणि इथे जेल ड्रॉप झाल्यानंतर डायरेक्ट हिट. खरं तर आधी बचावले, जेलची होता होता वाचले, त्यानंतर मात्र धावचीत होता होता वाचू शकले नाही आणि मैदानावरती पडलेला लागतं. आणि केनेक पहिला धक्का लागतं मैदानावरती. सुभाष ठाकूर बॅक टू द डग आउट. न्यू बॅटर मैदानावरती येत आहे. ज्ञानेश्वर पाटील. तर 2 ज्ञानेश्वर आहेत, एक म्हात्रे आहेत, दुसरे पाटील आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणजे नाना आहेत आणि हे ज्ञानेश्वर पाटील मैदानावरती येत आहेत. बॅटिंग युनिट खूप चांगलं आहे. आपण बघितलं तर फडले संघाचं 1 विकेट जरूर गमावलं आहे. ज्ञानेश्वर पाटील देखील मोठे हिट मारू शकतात. त्यानंतर आपण बघितलं तर प्रल्हाद ठाकूर यांची बॅटिंग मागच्या मॅच मध्ये जबरदस्त राहिली आणि काय आक्रमण केलं त्यांनी. अतुल, ओ हो, काय जबरदस्त क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट दॅट. 4 रन्स. अप्रतिम ड्राईव्ह गॅप मध्ये ऑफ साइडला. सचिन ठाकूर फक्त ऑन साइड नाही तर ऑफ साइडला चांगले खेळू शकतात हे दाखवलंय. आणि ऑफ साइडला खेळणारा बॅटर कुठेही शॉट खेळू शकतो. का तर ऑन साइडला खेळणं प्रत्येकाला पसंत असतं. जास्तीत जास्त टेनिस बॉलमध्ये आपण बघतो की फलंदाज आडव्या बॅटने खेळणं पसंत करतात, पण ऑफ साइडला अशा प्रकारचे फटके फार कमी बघायला मिळतात. पण एक सुंदर कव्हर ड्राईव्ह दाखवला आहे सचिन ठाकूर यांनी. अतुल पुन्हा एकदा हा चेंडू बॅक टू द बॉलर खेळत आहे. हा डॉट बॉल कमबॅक करताना धावसंख्या आहे 51 धावफलकावरती 18 धावा झाल्यात. हा चेंडू ड्राईव्ह केलाय मोतीराम दळवी. थोडस पंबल, नजर हाटी, दुर्घटना घटी. 2 धावा आणि 2 धाव्यांनी धावसंख्या 26 धावांची अजूनही गरज असेल विजयासाठी. चांगलं कमबॅक, चांगली बॅटिंग मैदानावरती. सचिन ठाकूर मागच्या मॅच मध्ये लवकर बाद झाले होते, आता मात्र चांगली बॅटिंग करत असताना. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण आहे बघा, सत्यवान होते आय थिंक. गुड फिल्डिंग. पण 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 22 माफ करा आणि अजूनही 24 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती सचिन ठाकूर. भरपूर दमछाक होते, धावा धावून काढावे लागतात आणि जेव्हा चौकार षटकार येत नसतात तेव्हा सिंगल डबल्स चालू ठेवणं फार गरजेचं आहे. तिथून तो आत्मविश्वास तुम्हाला मिळवता येतो. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहे. अतुल स्ट्राइकला, बॅटर सचिन ठाकूर ओव्हर द विकेट. ओ हो पाठवलं स्क्रीनच्या वरून
कॅमेरामॅन देखील त्या ठिकाणी चेंडूला फॉलो करत आहेत आणि त्यांचा कॅमेराही 360 डिग्रीने फिरत असताना आपण बघताय आणि या षटकाराने हे षटक संपलंय. एकूण धावसंख्या 28. आता करायचे केवळ विजयासाठी 18. तर 46चं टार्गेट आहे. 18ची गरज आता 12 चेंडू मध्ये. तर 12 चेंडू विजयासाठी हव्यात धावा. आता मात्र 18. काय फटका होता, लाजवाब. ओव्हर द बॉलर्स हेड. स्क्रीनच्या अगदी वरून चेंडू पाठवला. ओव्हर पिच होता आणि खूप चांगले बॅटिंग करतायत सचिन ठाकूर. स्ट्राईकला येत आहेत यावेळेस ज्ञानेश्वर पाटील आणि एक ज्ञानेश्वर मात्रे आमच्या समोर होते. फुलटॉस एज गेला गेला गेला. फाईन लेग सीमारेषे बाहेर. 4 धावा. धावा येणं गरजेचं आहे. कशाही येऊ द्या, बॅटची एज लागून येऊ द्या, अंगाला लागून येऊ द्या, त्या धावा असतात, त्यांना महत्त्व असतं. आणि आता मात्र इथून धावसंख्या झाली आहे 32. 14 धावांची गरज. 11 चेंडूमध्ये करायचे 14. ओहो, काय घडलंय, खूप लांब गेलाय. ओहो, बॅट दाखवतात ज्ञानेश्वर, जणू काय सेंचुरी मारली आहे. क्या बात आहे. कुणाला दाखवताय? देसाई वाल्यांना ही बॅट दाखवलेली आहे. पडली आणि देसाई शेजारी शेजारी आहेत आणि फार जवळचे संबंध आहेत. आणि बघा, मारलाय षटकार. तो कसाही मारू द्या, 6 धावा तर मिळतील. ड्राईव्ह करतायत. इथे फिल्डिंग खराब झाली आहे. 2 धावा येतील आणि एकूण धावसंख्या आपण बघतायत या 2ने 40 झाली आहेत. आता केवळ 6 धावांची गरज आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पडली कडनं. हो, अवे फ्रॉम द बॉडी, दूर ठेवला होता चेंडू, शरीरापासून दूर, ऑफ स्टंप वरती. डॉट बॉल. सहा धावांची गरज. आणखीन एक नाही, इथे बाद आहेत. बॅटची एज लागले. स्लो रन होता. फलंदाज बाद ज्ञानेश्वर पाटील. तर धावा झाल्यात 40. 6 करायचे आहेत. सत्यवान येत आहेत बॉलिंग मार्कवर. 6 होण्यापासून रोखायचे आहेत. पण बॅटिंग साठी कोण आलंय? प्रल्हाद ठाकूर. हो, हा चेंडू वाईड असेल. गुड डिसिजन, गुड डिसिजन. आणि 5 धावांची गरज आहे. हो, हा चेंडू देखील डॉट बॉल. आणि आता 5 चेंडूत करायच्या धावा किती? 5. 7 माफ करा, 6 चेंडूत हे षटक या ठिकाणी संपन्न झालेले आहे.
या दरम्यान एक धाव येते. इक्वेशन आता 4 धावांची करते. या दरम्यान मान्यवरांचं आगमन होते. आदरणीय विलासदादा पाटील गारली गावचे यांचं आगमन झालंय. गारलीला बाय मिळालेली आहे आणि त्यामुळे भरपूर संख्येने नक्कीच समर्थक येतील. ऑन साइडला टर्न केलंय. तिथे आहे क्षेत्ररक्षक अतुल. एकच धाव. आता विजयासाठी किती हवेत बघूया. 3 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 4. ओहो विनिंग शॉट स्क्वेअर लेगच्या बाहेर. पडलेने जिंकलाय दुसरा सामना. पडलेचे समर्थक जल्लोष करतायत आणि यानंतर केला जाईल ड्रॉ. देसाई आणि पडलेमध्ये होईल ड्रॉ. त्यातून एकाला मिळेल चिठ्ठी. ती थेट उपांत्य फेरीमध्ये घेऊन जाईल आणि जो संघ राहील त्याला गारवीशी खेळायला गेला क्वार्टर फायनल.